नमस्कार भक्त हो. आज आपण गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद कसे द्यावे, त्यांची पूजा कशी करावी, कोणता संकल्प करावा, कोणते मंत्र म्हणावेत आणि या सेवेचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ज्या भक्तांनी श्री स्वामी समर्थांना आपले सद्गुरू मानले आहे, त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत मंगल मानला जातो. गुरुपद म्हणजे काय? 5 मिनिटे. गुरुपद म्हणजे आपल्या जीवनातील सर्वोच्च मार्गदर्शक म्हणून गुरूंचा स्वीकार करणे. श्री स्वामी समर्थांना गुरुपद देणे म्हणजे त्यांना आपल्या जीवनाचा आधार मानणे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे चालण्याचा संकल्प करणे, अहंकार सोडून त्यांच्या चरणी पूर्ण समर्पण करणे, प्रत्येक सुखदुःखात स्वामींवर श्रद्धा ठेवणे. गुरुपौर्णिमेची तयारी 5 मिनिटे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठावे. स्नान करून स्वच्छ किंवा पिवळी पांढरी वस्त्रे परिधान करावी. पूजा स्थळ स्वच्छ करावे. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठित करावी. फुले, हार, अक्षता, चंदन, नैवेद्य, फळे आणि दीप तयार ठेवावा. यानंतर मन शांत करून स्वामींचे स्मरण करावे. गुरुपद देण्याची संपूर्ण विधी 10 मिनिटे. 1. दीप प्रज्वलित करा. 2. गणपतीचे स्मरण करा. 3. कुलदैवत आणि गुरु परंपरेला नमस्कार करा. 4. श्री स्वामी समर्थांना चंदन, अक्षता, फुले आणि हार अर्पण करा. 5. दोन्ही हात जोडून प्रार्थना करा, हे श्री स्वामी समर्थ महाराज, आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी मी तुम्हाला माझे सद्गुरू म्हणून स्वीकारतो. माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या, सद्बुद्धी द्या आणि सदैव माझ्यावर कृपा ठेवा. 6. शक्य असल्यास स्वामींच्या चरणांवर फुले अर्पण करा. 7. श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करा. 8. स्वामींची आरती म्हणा. 9. नैवेद्य अर्पण करून सर्वांना प्रसाद वाटा. 10. दिवसातून शक्य तितका वेळ नामस्मरण, स्वामी चरित्र वाचन किंवा गुरुचरित्र पारायण करा. गुरुपौर्णिमेला करावयाची सेवा 5 मिनिटे. श्री स्वामी समर्थ नामजप, स्वामी चरित्राचे वाचन, गरजू लोकांना अन्नदान, पक्षी व जनावरांना अन्नपाणी, आईवडील आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद. दिवसभर शक्य तितके सात्विक आचरण. समारोप 3 मिनिटे. भक्त हो, गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. जर आपण श्रद्धा, विश्वास आणि निःस्वार्थ भावनेने श्री स्वामी समर्थांना आपल्या जीवनातील सद्गुरू मानून त्यांची सेवा केली, तर त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहो, अशी प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय भा.